भारतामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका सध्या पार पडतायत. कोणाचं सरकार येणार, कोण पडणार, कोण जिंकणार याच्या पैजा सगळीकडे लागतायत. मात्र निवडणूक निकालाचा परिणाम होईल असे काही स्टॉक्स आहेत ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. परंतु हे स्टॉक्स कोणते हे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी निवडणूक 7 टप्प्यांमध्ये तब्बल 44 दिवस चालणार आहे. यामुळे एवढ्या मोठ्या काळामध्ये स्टॉक्सच्या किमतीमध्ये अनेक चढ उतार झालेले आपल्याला पाहायला मिळाले. थोडक्यात काय तर मार्केटमध्ये म्हणावी अशी स्टॅबिलिटी आपल्याला बघायला मिळाली नाही. मात्र याच वेळेस मार्केटमध्ये काही वेळा आपल्याला चांगली संधी सुद्धा उपलब्ध झाली. ही संधी जर आपण योग्य प्रकारे वापरली तर आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाकी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे. पैसा पाणी चॅनेलची वाटचाल आता 3 लाख सबस्क्रायबर्स कडे सुरू आहे. तुमच्या पाठिंब्याची आम्हाला आता नितांत गरज आहे. आमचे व्हिडिओ पाहणाऱ्या 30% व्ह्यूअर्सने अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलेले नाहीये, ते नक्की करा. चला तर मग आता विषयाला सुरुवात करू. निवडणूक निकालानंतर सरकार कोणाचंही येऊ द्यात, नवरत्न कंपनीला फायदा होणारच आणि अशीच एक नवरत्न कंपनी आज आपण पाहणार आहोत. NMDC भारतातली नवरत्न कंपन्यांपैकी एक कंपनी ही ओळखली जाते. ही कंपनी नवरत्न कंपन्यांमधली सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल असणारी कंपनी आहे. कंपनीच्या भारतामध्ये एकूण 7 आयर्न माइन्स आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी 40 मिलियन टन पर ॲनम एवढी आहे. 2025 पर्यंत ही कॅपॅसिटी 67 मिलियन पर्यंत घेऊन जाण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. भारतातला एकूण आयर्न ओर मॅन्युफॅक्चरिंगच्या 18% प्रोडक्शन NMDC ही एकटी कंपनी करते. आयर्न ओर म्हणजे काय तर लोखंड बनवण्यासाठी जे कच्चे खनिज असते ते. कंपनीनं छत्तीसगडच्या जगदलपूर आणि कर्नाटकच्या दोमलाईमध्ये अनुक्रमे 3 आणि 1.2 मिलियन टन पर ॲनमच्या प्लांट कन्स्ट्रक्शनसाठी गुंतवणूक केलेली आहे. लेगसी आयर्न ओर लिमिटेड या ऑस्ट्रेलियामधल्या कंपनीमध्ये सुद्धा NMDCची 90% भागीदारी आहे. कंपनी डेट फ्री आहे. मागील काही वर्षांमध्ये तब्बल 38.9% एवढा डिव्हिडंड सुद्धा देत आलेली आहे. कंपनीच्या सेल्स मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट जो आहे तो मागच्या तिमाही निकालामध्ये कमी झाला होता, मात्र आता पुन्हा तो वाढताना दिसतोय. कंपनीचा 21 मे 2024 ला तिमाहीचा निकाल आहे. यामध्ये कंपनीचे पुढील काही वर्षांचं उद्दिष्ट काय आहे ते सुद्धा आपल्याला समजून येईल. त्याचबरोबर प्रॉफिट किती वाढतोय किंवा कमी होतोय ते सुद्धा लक्षात येईल. सप्टेंबर 2023च्या तिमाही निकालात प्रॉफिट कमी जरी झाला असला तरी डिसेंबर मध्ये तो वाढला आहे. येत्या काही तिमाही निकालामध्ये पुढचं चित्र जे आहे ते सुद्धा स्पष्ट होत जाईल. कंपनीचं वर्किंग कॅपिटल 58 वरून तब्बल 102 दिवसांवर आले. मागील काही वर्षांमध्ये कंपनीच्या प्रमोटर्स मध्ये जरी कोणताही बदल झालेला नसला तरी फॉरेन इन्व्हेस्टर्सने त्यांची होल्डिंग 9.91% वरून 12.60% वाढवलेली आहे. याच काळामध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने मात्र आपली होल्डिंग कमी केली आणि या स्टॉक मध्ये आता पब्लिकचा स्टेक जो आहे तो वाढत आहे. त्यामुळे ती एक धोक्याची बाब आहे. मार्च 2024 अखेरीस 12.51% स्टेक जो आहे तो पब्लिकचा आहे. स्टॉकचा टेक्निकल चार्ट जो आहे त्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्टॉकने 2012 नंतर तब्बल 11 वर्षांनी 230-240 ची लेवल जी आहे ती तोडली. स्टॉक या ब्रेकआउट लेवलच्या वरच ट्रेड करतोय. जर हा ब्रेकआउट सस्टेन झाला तर एक चांगली अपमूव आपल्याला बघायला मिळू शकते. स्टॉकला 230 चा चांगला सपोर्ट आहे आणि 350 चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पुढच्या स्टॉक कडे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट, अशा स्टॉक्सचा तुम्ही स्वतःहून अभ्यास करू शकता. तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार तुम्ही कुठला स्टॉक घेतला पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. मात्र हे सगळं करत असताना एक अतिशय विश्वासार्ह असा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तुमची यामध्ये मदत करू शकतो. JM फायनान्शियलचा ब्लिंकेक्स नावाचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हा एक डिस्काउंट ब्रोकर आहे आणि यामध्ये तुमच्यासाठी वेगवेगळे टूल्स आणि फीचर्स अवेलेबल आहेत. या फीचर्सचा उपयोग करून आपण अतिशय व्यवस्थितरित्या आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय ट्रेडिंग करू शकतो. ब्लिंकेक्स मध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी लागत नाही. अकाउंट मेंटेनन्सचे चार्जेस जे आहेत ते पहिल्या वर्षांसाठी ₹0 आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्हाला ₹300 फक्त मेंटेनन्स चार्जेस म्हणून द्यावे लागतील. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला ₹799 एक प्लॅन मिळेल. त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड ट्रेडिंग करू शकता. यामध्ये तुम्ही इक्विटी, डिलिव्हरी, इंट्राडे अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे ट्रेडिंग करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या IPOs ला अप्लाय करू शकता, करन्सी मध्ये ट्रेडिंग करू शकता, FNO मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता आणि हे सगळं फक्त ₹799 मध्ये तुम्हाला तब्बल 6 महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. आता तुम्ही म्हणाल हे जरी सगळं बरोबर असलं तरी ब्रोकरेज तर लागेलच ना. तर मित्रांनो, इथं ब्रोकरेज सुद्धा फ्री आहे. तुम्हाला कॉल ट्रेड, ऑटो स्क्वेअर ऑफ, फंड ट्रान्सफर या सगळ्याची सुविधा ₹0 मध्ये मिळणार आहे. तुम्ही जर मार्जिन वापरून ट्रेडिंग करत असाल तर इथे तुम्हाला सगळ्यात कमी इंटरेस्ट चार्ज केला जाईल. म्हणजे एका दृष्टीनं हे ऍप तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. आता ब्लिंकेक्सचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगतो. हे फीचर्स मला स्वतःला सुद्धा आवडतात. यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज्ड ऍप नोटिफिकेशन्स येतात, तुम्हाला SMS अलर्ट्स मिळतात. शिवाय हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जो आहे तो अतिशय सेफ आहे आणि सिक्युअर आहे. तुमच्या संपूर्ण ट्रेडिंगचा कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातामध्ये राहणार
येणार आहे, कारण इथे बायोमेट्रिक्सने तुम्ही ऍप लॉक करू शकता आणि अनलॉक करू शकता. या ऍप कडून तुमचा ट्रेडिंगचा अनुभव अधिकाधिक चांगला बनवण्यासाठी तुम्हाला सुपर स्मार्ट वॉचलिस्ट मिळेल, जी तुम्ही तुमच्या हिशोबाने हवी तशी बदलू शकता, कस्टमाइज करू शकता, तिला रोटेट करू शकता, व्हर्टिकल ठेवू शकता किंवा हॉरिझॉन्टल पण ठेवू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ते ऍडजस्ट करून घेऊ शकता. कोणत्याही स्टॉक्स मध्ये तुम्हाला बिड आस्क आणि व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये जर काही माहिती हवी असेल तर त्याला तुम्ही फक्त हॉरिझॉन्टली रोटेट करायचं आणि ही माहिती तुम्हाला लगेच उपलब्ध होईल. इथे उपलब्ध असणारा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला हवा तसा कस्टमाइज तुम्ही करू शकता. याशिवाय 70 प्री डिफाईन्ड रिपोर्ट जे आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलवरच लगेच उपलब्ध होईल. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथे ट्रॅक करू शकता. या ऍप मध्ये रिअल टाइम पोर्टफोलिओ ट्रॅकर आहे, जो तुम्हाला एफएनओ, इक्विटी, करन्सी याबाबत सगळी माहिती देतो. हे सगळे फीचर्स तुम्हाला उपलब्ध असताना समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मार्केट आवर्स मध्ये त्यांच्या एजंट्स बरोबर लाईव्ह चॅट करू शकता किंवा कॉल रिक्वेस्ट प्लेस करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे डेडिकेटेड रिसर्च रिपोर्ट जे आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करता येईल. जर तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन या ऍपचं रेटिंग पाहिलं तर रेटिंग 4.8 आहे आणि ऍप स्टोर वर जर रेटिंग पाहिलं तर 4.6 आहे. तर मित्रांनो, आता वाट कसली बघताय? आजच ब्लिंकिक्स ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला कसा वाटला. या ऍपची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती लिंक वापरून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता आणि वापरायला सुरुवात करू शकता आणि तुमचा जो ट्रेडिंगचा अनुभव आहे तो अधिकाधिक चांगला करू शकता. चला तर आता आपल्या पुढच्या स्टॉक्स कडे जाऊया. आपल्या आजच्या यादीतला दुसरा स्टॉक आहे ONGC. 1956 साली भारत सरकारने या कंपनीची स्थापना केली होती. महारत्न म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी भारतातली सगळ्यात मोठी क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसची कंपनी आहे. त्याचबरोबर सरकारी कंपनी म्हणजे तोट्यातच असेल असा बऱ्याच लोकांचा समज असतो, तर ही कंपनी सगळ्यात जास्त नफा कमवणारी सरकारी कंपनी आहे. कंपनीचा 70% रेव्हेन्यू क्रूड ऑइल आणि 17% नॅचरल गॅस मधून येतो. 3,43,000 कोटींहून अधिक मार्केट कॅप असलेली ही कंपनी मागच्या काही महिन्यांमध्ये चांगला परतावा देऊन गेली आहे. या स्टॉकची 4.12% एवढी डिव्हिडंड यील्ड आहे. कंपनीचा सेल्स, ऑपरेटिंग प्रॉफिट, प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट यामध्ये 2022च्या तुलनेमध्ये 2023ला घट झाली होती, परंतु 2024 मध्ये पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ झाली आहे. आणि फक्त वाढच नाही तर 2022च्या आकडेवारीपेक्षा चांगला प्रॉफिट यावर्षी कंपनीला झाला आहे. 2022 साली कंपनीचा प्रॉफिट 54,000 कोटींच्या जवळ होता, जो 2023ला 43,000 कोटी झाला आणि 2024ला 66,000 कोटींच्या घरात जातोय. त्याचबरोबर नेट प्रॉफिट जो 2022 साली 49,000 कोटी होता तो 2024 साली आता 50,000 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. त्याचबरोबर EPS जो आहे तो सुद्धा वाढतोय. 2023ला 28.17 तो 2024ला 33.33 एवढा EPS आहे. स्टॉक त्याच्या बुक व्हॅल्यू पेक्षा 1.1 टाइम्स वर ट्रेड करतोय. स्टॉकचा रिटर्न ऑन इक्विटी मात्र कमी आहे. त्याचबरोबर स्टॉकने मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर अजिबात परतावा दिलेला नाही. 10 वर्षांपूर्वी होता त्याच ठिकाणी हा स्टॉक आता आलेला आहे, परंतु मागील 3 वर्षांमध्ये स्टॉक चांगली रॅली देताना दिसतोय. PSE इंडेक्सच्या ब्रेकआउटचा या स्टॉकला नक्कीच फायदा झालेला आहे. कंपनीचा PSE इंडेक्स मध्ये 9.81% एवढं वेटेज आहे. प्रमोटर्सकडे कंपनीचे 58.89% स्टेक्स आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सकडे 8.88% स्टेक आहेत. त्याचबरोबर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने सुद्धा यामध्ये स्टेक वाढवला आहे. कंपनीच्या चार्ट बद्दल जर बोलायचं झालं तर स्टॉक 270-280 जवळ आहे. स्टॉकला 230 चा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि 300 जवळ एक रेजिस्टन्स आहे. स्टॉकचा ऑल टाइम हाय जो आहे तो 315 एवढा आहे. तो जर स्टॉकने तोडला तर स्टॉक चांगली रॅली देऊ शकतो. बाकी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला ब्लिंकिक्स प्लॅटफॉर्म तुम्ही नक्की चेक करा. एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून हा प्लॅटफॉर्म पुढे येतोय. तुम्हाला SIP मधून जर डबल पैसे कमवायचे असतील तर राईट साईडला दिलेला व्हिडिओ नक्की चेक करा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.